काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील सभेनंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून कथित शुद्धीकरण विधी करण्यात आल्याच्या घटनेनंतर पडसाद नागपुरात उमटली आहे। तर या घटनेचा काँग्रेसने तीव्र निषेध करत हा प्रकार निंदनीय आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे। त्याविरोधात नागपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हास्तरीय मोर्चा आणि सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले। शहर काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केल्या। तर या आंदोलनामुळे नागपुरातील राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी संबंधित प्रकरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। उत्तराखंड येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांची जी जाहीर सभा झाली होती, ज्या मंचावरून जाहीर सभा झाली, त्या जाहीर सभेच्या दुसऱ्या दिवशी मनुवादी संघटनांनी RSSच्या काही लोकांनी त्या मंचांचं शुद्धीकरण करण्याचं काम केलेलं आहे आणि हे अशुद्ध झालेलं आहे। एका दलित व्यक्तीमुळे हे मंच अशुद्ध झालं या भावनेतून त्यांनी तिथं गंगाजल शिंपडून शुद्धीकरणाचा जो काम केलेला आहे ते मला असं वाटते की तो फक्त खडगे साहेबांचा अपमान नाही, तर ह्या देशातील संविधानिक जो विचार आहे त्याच्या विरोधातलं हे कृत्य आहे। त्यांच्या डोक्यामध्ये जे शेण भरलेलं आहे, जे वैचारिक त्यांच्या डोक्यामध्ये हिंसा आहे, जे वैचारिक विद्वेष आहे, त्याचं ते प्रतीक आहे आणि संघाने हाच प्रचार संपूर्ण समाजामध्ये करण्याचं काम केलेलं आहे। अजूनही त्यांच्या डोक्यामधली अस्पृश्यता, जे चातुर्वर्णीय व्यवस्था आहे, मनुवादी व्यवस्था आहे, ते अजूनही त्यांना ह्या देशामध्ये लागू करायची आहे। त्याचे हे प्रयोग या निमित्तानं ते करण्याचा प्रयत्न करतात आहे। त्याचा विरोध म्हणून आज संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही त्याचा विरोध करतो, त्याचा निषेध करतो आणि खडगे साहेबांच्या बाजूनं, खडगे साहेबांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्व लोक आज मैदानामध्ये आहोत। लोकवाहिनी मीडियाकरिता सचिन जोडापे यांची रिपोर्ट, नागपूर।